सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा लढू, मनोज जरांगे पाटलांचा निर्धार. कुणाचंही ऐकून नाराजी पसरू देऊ नका, मराठा समाजाला आवाहन. भाजपा आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे यांच्या भेटीला उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेंची भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात. जरांगेंना सरकारवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला. काँग्रेसच्या काळात मराठा समाजावर अन्याय, मनोज जरांगेंचा टोला. जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, सरकारला लाचार होताना पाहिलं. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंसह राज्य सरकारवर निशाणा, तर जरांगेंचंही हाकेंना उत्तर. विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलं. 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित. अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश. 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर मानावं लागणार समाधान. पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला. रायगडमधून अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित. पुण्याच्या उमेदवारी संदर्भात रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर खलबतं. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये संभाव्य उमेदवारासंदर्भात चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच अखेर सुटला. विधान परिषदेच्या जागे बदल्यात पालकमंत्री पद शिवसेनेला. मंत्री भरत गोगावले यांची स्वप्नपूर्ती होणार. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार. भोंदू अशोक खरात प्रकरणात संशयित आरोपी नामकर्ण आवारेचा सिन्नर न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला. आर्थिक व्यवहारात आवारेचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा. भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे. बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग येणार. सिन्नर कोर्टाकडून खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्याच्या हिंजवडीमध्ये आयटी कंपनीमध्ये रातोरात बंद झाल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड. 700हून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. कंपनीनं जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचं वेतनही रखडवल्याचं समोर. डिझेल टंचाईचा हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका. ट्रक, मालवाहू वाहनं बंद असल्यामुळे हळदीचे व्यवहार ठप्प. हिंगोली बाजार समिती 6 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय. मान्सून येत्या 7 दिवसात केरळात दाखल होणार. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.